हॅलो चिराग, कुठे आहेस? ओके, मी आता हनुमानाच्या मंदिराचे इथे दर्शन घेतोय आणि तू माझ्या इथे हनुमानाचं मंदिर माहिती आहे ना? हा तिथे ये, मी आहे. ज्याप्रमाणे चिरागने फोन ठेवला आणि चिराग मला बोलला की मी 5 मिनिटात येतो, त्यावर मला अंदाज आलाच होता की चिराग काही 5 मिनिटात येत नसतो. आणि तेच झालं. चिराग आला बरोबर अर्ध्या तासाने. चिराग आलेला आहे ते लोडेड बॅग आहे चिरागची, पूर्ण लोडेड आहे. 1 मिनिट, हे सगळं आपण नंतर पण करू शकतो. आधी प्रवास सुरू करूया. काय मागवलंयस? मेंदूवडा. मेंदूवडा. आपलीच गाडी, आपला रस्ता आहे, आरामात जाऊया. त्यामुळे मी 7 वाजलेले मस्त आरामात, काय घाई नाही आपल्याला, आरामात, हरकत नाही. Como está calor. Como está calor. सो पुन्हा एकदा नमस्कार. आणि आता सकाळचे 9:30 वाजत आलेत आणि आम्ही आता पोहोचलोय बाबाका ढाबा इकडे. सो आता इकडे आमचं एक हॉल्ट आहे, इथे काहीतरी खाऊन फ्रेश वगैरे होऊन आम्ही पुन्हा वाटेच निघणार आहे. पेट पूजा आणि तर त्यामध्ये आम्ही खातोय वडा उसळ. समोर चिराग आहे, तिकडे टाइम लॅब सुरू होणार आहेत आणि आम्ही थोडा जरा आमचं पोटाचं करून घेतो. जरा खूप लांबचा प्रवास आहे, तर पुढचं मी सांगतो तुम्हाला काय दिलं. लंच करून आम्ही हॉटेलच्या बाहेर पडणारच असतो, तितक्यात एक छोटी गँग येते आणि आम्हाला प्रश्न विचारते. विचार ना. मी राहतो, मी ठाण्याला राहतो. सोनारपाडा कुठे आला? आणि माझं नाव वैष्णवी. बाकी कसं आहे म्हणतेस? तू कुठे चाललाय? मी चाललोय हरिश्चंद्रगडाला. आणि मी चालले बालाजीला. बालाजीला. ओके, छोटा बालाजी की मोठा बालाजी? मोठा बालाजी. हे छोटा बालाजी. मोठा बालाजी. बरं, ठीक. मग आता काय खाल्लंस तू? वडापाव. वडापाव. ओके. हा. आणि डोसा, वडा. आम्ही इकडे जवळपास 1 तास थांबलो. आम्ही नाश्ता केला, फ्रेश झालो. आता आम्ही पुन्हा निघतोय पाचनेकडे. इकडे आमचं बेस विलेज आहे. सो आता मजा तर येते रस्त्यामध्ये गाडी चालवायला, एकदम रस्ते स्मूथ आहेत, असं काय प्रॉब्लेम नाही आला. 90 किलोमीटर एकदम स्मूथली 1 तासामध्ये कव्हर केलेले आहेत, 1-1.5 तासामध्ये. तर गाडी चालवण्याचा ॲप्रिशिएट तसं काय हरकत नाही. पण जो खरा त्रास दिला ते ह्या बॅगेंनी जो त्रास दिलाय ना, त्रास तुम्हाला काय सांगू तुम्हाला. तुम्ही तर आम्ही पुढचा उरलाय किती आपल्याला अजून? 90 किलोमीटर अजून उरलेला आहे. तर तो 90 किलोमीटर कसा जाणार आहे ते तुम्हाला सांगूच, चेहऱ्याने कळेलच तुम्हाला. बाकी चष्मा कसा वाटतंय? माझा नाही, चिरागचा आहे. भाईचं काय चाललंय हे कळत नाही. बाई चप्पल वाली चिरागची. आतापर्यंत तुम्हाला समजत असेल की आमचा पुढचा प्रवास कसा झाला असेल. 3 तास 2 चाकांवरती ठाण्यापासून घोटीपर्यंत, मग 1 तासाचा ऑफ रोड आणि पुढे सुंदर अशा हरिश्चंद्रगडाचा ट्रेक. ही आमची बॅग आहे, हा मॅट, स्लीपिंग बॅग, हे टेंट आहे इकडे, हे सगळं कॅरी करून आम्ही आता
हरिश्चंद्र गडाकडे चालतोय. My business, humming a song. I'm happy by myself, not a care in the world. This is a life, just me, myself, and I am watching the clouds up in the sky, all but laughing out loud. I'm telling you why I'm living the life, just me, myself, and I used to think that life was cold and lonely. When you up and left me, sadness overwhelming. Oh me, I'm out and about, painting the town red, I'm coming around. There ain't no doubt about it, I'm no longer blue. So glad we are through, just me, myself and I. हा मस्त असा सनसेट आम्ही एन्जॉय केला आणि आमचा उरलेला ट्रेक कंप्लीट करून गडावर पोचलो. काळोख जास्त होता त्यामुळे आम्ही पटकन टेंट लावला आणि जे झोपलो ते डायरेक्ट 3 वाजता उठलो. सहसा रात्रीच्या वेळी कोण घराबाहेर पडत नाही आणि अशा जंगलाच्या ठिकाणी तर कोणच नाही. पण चिराग भाईंना काय सुचतं, शेट बोलतात चल आपल्याला मिल्की वे कॅप्चर करायचं आहे, ते पण पहाटे 3 वाजता. मग काय भाईने बोला करणे का तो करणे का. तर आता आम्हाला तुम्हाला कळलं असेल कुठे चाललो आहे आपण. तारामध्ये शिखरला चाललेलो आहे. ओके, तर आता जे 1 तासाचं म्हणतात तर काकी म्हणालेलं आहे की 1 तास लागेल. तर आपण जर चित आहे गाडीच आलो मी केलं त्यात 20 पेजेस सुरू करतो आहे. पाच 6 तास प्रवास करून 1-2 तासाची झोप घेऊन जेव्हा तुम्ही तारामतीवर पोहोचता आणि तुम्हाला असं दृश्य दिसतं तेव्हा तुमचा थकवा सगळा निघून जातो. तर मग मी आणि चिराग मग अर्ध्या तासापासून थांबलोय इकडे एक मुव्हिंग टाइम लॅप्स घ्यायला. आणि टाइम लॅप्स माहीत नाही कसं येतोय काय येतोय, कारण की डोळे पण बघा तुम्ही माझे हे लाल डोळे झालेत. पण माहीत नाही काय येते रिझल्ट, पण रिझल्ट इज बेस्ट येणार आहे आय थिंक. ते मिल्की वे पण नाही मिळाला, पण हा ट्राय करतोय, बघू ट्राय करू. आत्तापर्यंत मी खूप ठिकाणी फिरलोय, प्रत्येक मोमेंट कॅप्चर करत आलोय आणि मला हेच करायला खूप आवडतं. हे सगळं करायचं जर मी सोडून दिलं असतं तर मी आज हा इतका सुंदर मोमेंट कॅप्चर करू शकलो नसतो. हे सर्व माझ्यासाठी एका स्वप्नासारखं आहे, कारण मी एका मिडल क्लास फॅमिलीतून येतो आणि माझ्या आयुष्यात माझं स्वप्न आहे की मी माझ्या फॅमिलीला, माझ्या मित्रांना प्राऊड होईल असं काहीतरी काम करावं. आणि या सगळ्याची सुरुवात मी कुठून तरी करणं अपेक्षित होतं आणि ती मी आज करते. हा थोडा स्लो आहे, टायमावरती नसतो, कंटाळा करतो काम करायचा, पण याही गोष्टी बदलतील आणि याच्यावरती माझा विश्वास आहे. नमस्कार, मी ऋतिक शिंदे. हा होता माझा आयुष्यातील आत्तापर्यंतचा प्रवास आणि या पुढचा प्रवास तुम्ही आणि मी एकत्र एन्जॉय करणार आहोत. आणि हा ख्वाब तो मैंने आसमानी देखे हैं, ख्वाब तो मैंने आसमानी देखे हैं, बस उन्हें तब्दील करना बाकी है. अब तक जिंदगी किश्तों पे गुजारी थी, अब कुछ हासिल करके ही मौत आनी है.